भोपळ्याचे घारगे बनवते. तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय, 1 वाटी घेतले, मोठी वाटी आहे. गूळ घेतलाय, भोपळा घेतलाय, हा उपवासाचा भोपळा आहे, आणि बडीशेप घेतली आहे. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. भोपळा आधी आपण फोडी करून घेऊया. ह्याच्या फोडी आपण कुकरला लावून घेऊया, म्हणजे शिजवून घेऊया. एक थोडंसं पाणी घालूया. बघा, भोपळा आपला शिजवून घेतला होता. तर त्याच्यावरचे असे साल्ट काढून घेऊया. आणि हे असं कुस्करून घेऊया. आता त्याच्यामध्ये चिरून घेतलेला गूळ घालूया. तो पण असा एकजीव करून घेऊया. भोपळा आणि गूळ, बडीशेप पावडर कुटून घेतली आहे ती घालून घेऊया. आणखी थोडासा गूळ घालून घेऊया. कारण ह्याच्यामध्ये गुळाचे खडे राहू नये म्हणून एकजीव करून घेतले मी. हे गव्हाचं पीठ घालून घेऊया. आणि हे मळून घेऊया. एक चिमूटभर मीठ घालूया. बनवण्यासाठी पीठ आपलं मळून तयार झाले. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. तेल ओतून घेऊया एका कढईमध्ये. छोटे छोटे गोळे करून घेऊया. इथं घारगे बनवण्यासाठी सगळे गोळे मी छोटे छोटे गोळे करून घेतले. तर आता लाटून घेऊया. इकडे तेल पण तापतंय आपलं, तोपर्यंत आपण लाटून घेऊया. राहिलेले पण गोळे लाटून घेऊया. तर बघा, इथं आपले सगळे घारगे मी लाटून घेतले. तर आता आपण तळून घेऊया. बघा, आपल्या भोपळ्याचे घारगे बनवून तयार झालेत.